नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे SRPF गट क्रमांक 11 चे लेखी परीक्षा तसेच याचे मार्क प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. लेखी परीक्षा तसेच ग्राउंडचे मार्क एकत्रित करून प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती देणार आहे. तर ही मार्क आहेत बघा, तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये सिरियल नंबर, ऍप्लिकेशन नंबर, चेस्ट नंबर, त्याचं नाव, फिजिकलचे मार्क, ग्राउंड लेखी परीक्षेचे मार्क आणि टोटल मार्क असे त्यांनी काय केलं की मार्क दिलेले आहेत इथे. तर ही यादी काय करते की टोटल जर बघितली आपण तर आहे विद्यार्थी आहेत याच्यामध्ये 5148 एवढे विद्यार्थी आहेत. आता मी याला काय करतो की रँक नुसार काय करतो की कन्वर्ट करतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्सेल शीट मध्ये जास्तीत जास्त ते कमीत कमी मार्क दिसून येतील. आता हीच ती यादी आहे. जरा थोडासा फॉन्ट वाढवतो त्यामुळे तुम्हाला प्रॉपरली थोडं दिसेल या गोष्टी. आणि थोडं सेंट्रल अलाइन करतो म्हणजे प्रॉपर दिसेल. नावाचा थोडा फॉन्ट वाढवतो. 12 ठीक आहे. तुम्हाला वाटते तुम्हाला की हे दिसत असेल. तर बघा 193 मार्कांचे अविनाश धनवडे टॉपर आहे तिथे. त्याच्यानंतर 191 मार्क. तर 190 पेक्षा जास्त जर पाहिलं तुम्ही 200 पैकी जर बघितलं तर हे विद्यार्थी आहेत 190 पेक्षा जास्त जे आहे 90 आणि जास्त तरी हे आहेत 14 विद्यार्थी. त्याच्यानंतर 180 ते याच्यामध्ये जर बघितली 180 पेक्षा जास्त टोटल, तर ही आकडा जास्त दिसेल तुम्हाला. बघू शकता हे 180 पेक्षा जास्त जर बघितले तुम्ही तरी विद्यार्थ्यांची संख्या 500च्या वरती जात आहे. 600, 700. तर हे आहेत 803 विद्यार्थी आहेत, ज्यांना 803 विद्यार्थी आहेत, यांना 180 पेक्षा जास्त आहेत. 180 पेक्षा जास्त आहेत. 180 ते 200 पर्यंत 200 मार्क. तुम्ही बघा 179 ते 150, सॉरी परत कॉपी पेस्ट होत आहे. 179 होता. तर 180 ते 75, 175 पर्यंत बघितला तर हा आकडा जास्त भेटून जाईल तुम्हाला, कारण परत एकेका मार्कावरती विद्यार्थीची संख्या जास्त असते 175 वाले. तर हे आहे टोटल 839 विद्यार्थी आहेत, त्यांना 175 ते 179 मार्क आहेत. बघू शकता मार्काचा आकडा खूप जास्त आहे. कट ऑफ जो आहे तर बघा टॉपर तर आरामातच एका एकातली ओपन मध्ये जातात. आता तुम्ही जर जाहिरात जर बघितली याची प्रॉपरली, तुम्ही इथे SRPF मध्ये गेले, रिक्रुटमेंट मध्ये गेले आणि तुम्ही SRPF गट क्रमांक 11 ची जर जाहिरात बघितली तर तुम्हाला समजेल की कॅटेगरीनुसार किती जागा आहेत त्या. सोलापूर, नवी मुंबई, इथं फिजिकलची म्हणण्याने हरकत नाही. इथं जाहिरात तर त्यांनी याच्यातच दिलेली नाहीये. ओके, हरकत नाहीये, मी जाहिरात काढतो एकच मिनिट. हरकत नाही, नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण हे डिस्कस करूया. तर 90 पेक्षा कमी मार्क विद्यार्थी आहेत ते सगळे फेल विद्यार्थी आहेत. तर हे विद्यार्थी आहेत, फेल होण्याची संख्या विद्यार्थ्यांची जर पाहिलं तशी तर कमीच आहे. तुम्ही बघा इथे हे विद्यार्थी काय आहेत की फेल झालेले आहेत. विद्यार्थ्यांची फेल होण्याची संख्या कमी आहे, पण कट ऑफ जो आहे तो काय करेल की नक्कीच जास्त राहू शकतो. त्या कॅटेगरीनुसार कट ऑफ साठी मी काय करेल की सेपरेट एक व्हिडिओ बनवेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कट ऑफ किती राहिली याची तुम्हाला काय करेल की माहिती देणार आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा, ज्याने काय होईल की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याच्याबद्दल माहिती होईल. धन्यवाद.